हॅलो बाळ. हां बोला बाबा. कचेरीतच आहेस का रे अजून? तुम्ही कसे आहात? नाही मी ठीक आहे. तुझा फार वेळ घेत नाही मी. अरे मी फोन अशासाठी केला की आपल्या देवीचा उत्सव जवळ आलाय. तू येशील का रे? खरं सांगायचं तर कठीण आहे बाबा. म्हणजे मला यायला आवडलं असतं पण खरंच कठीण आहे. तू नाही म्हणजे पूनमही नाही. अगदीच असं काही नाही बाबा. पण मग तिला कंपनी कोण? बरं निखिल. निखिल त्याला मी सांगून बघतो. आता तो माझं किती ऐकतो हे तुम्हाला माहितीच आहे. छान. अजूनही तुमचं शीतयुद्ध सुरूच आहे का? जोरात. बाळ अरे समजून घ्यावं रे. अरे बिन आईचं मूल आहे ते. बाबा पूनम आई नाहीये का त्याची? नाही असं नव्हतं मला म्हणायचं. असं आहे या मुलांमध्ये एक प्रकारचा गंड निर्माण झालेला असतो. अशी मुलं सहसा कुणात मिसळत नाही बरं का. आपण त्यांच्या कलेने घ्यावं. बाबा गेली 19 वर्ष त्याच्याच कलानं घेतोय मी. आणि तुम्ही मला समजावण्यापेक्षा निखिलच्या डोक्यात जरा अक्कल शिरते का बघा ना. अरे तो भेटायला तर हवा ना. एक लक्षात ठेव, या वयात मुलं थोडी बंडखोर बनतात. तू काय कमी होतास का? मी बाबा माझ्यासारखा सरळ साधा मुलगा तुम्हाला त्या काळात वसईत शोधून सापडला नसता. उगाच आपलं काहीतरी तुम्ही मला असू दे असू दे. अरे बापाला शिकवू नकोस. थोडक्यात काय तुमच्याकडून कुणीच येणार नाही. खरं सांगायचं तर आमचा कुणाचा मूड नाहीये. म्हणजे पूनमच्या आईचं ते प्रकरण झाल्यापासून आमच्या घरी श्रीराम कशा आहेत रे त्या? बऱ्यात. सुलेखा पुण्याला घेऊन गेले परत त्याला. दुर्दैव आहे. दुसरं काय. बरं बघा जमलं तर या. बघतो. बरं ठेव का फोन? पाणी हवंय? थांब लेखा. मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. बस ना. बोल ना. हे बघ लेखा, मला मान्य आहे माझं वागणं थोडं विचित्रपणाचं आहे. पण ते का तुला माहिती आहे? मला नाही ग, मला नाही माहित. पण तू माझ्यासाठी एक मोठं कोडं होऊन बसलीस एवढं नक्की. सगळ्यांसाठीच. हेच मी तुझ्या बाबतीत म्हटलं तर? म्हणायला तू काही म्हणू शकतेस. मी कोण अडवणार? हे बघ लेखा, आपण वाद नको घालूया. मी तुझी आई आहे हो ना.
मी कुठे डिनाय करते? ऑफकोर्स तू माझी आई आहेस. हे बघ लेखा, मला तुझी काळजी वाटते ग. आपण एखाद्या डॉक्टरकडे जाऊया का? आय मीन काउन्सिलरकडे. हां मम्मा, तू हे सुचवू पाहतेस का की माझ्या डोक्यात बिघाड आहे? नाही नाही, तसं नाही ग सोना. नाही, आपण जाऊया डॉक्टरकडे. आपण वेड्यांच्या डॉक्टरकडे जाऊया. यू बॅडली नीड वन. मी आजच चौकशी करते. हां सुलेखा, अगं का करतेस ग तू हे सगळं? का करतेस? मी काहीच करत नाहीये मम्मा. अजून तरी काही केलेलं नाहीये. डोंट वरी, ज्या दिवशी मी काही करीन त्या दिवशी तुला कळेलच. पाणी हवंय? हा, हे घे. अगं हे बरेच दिवसापासून तुला काहीतरी सांगायचं होतं मला, पण राहूनच जातंय. काय हो? म्हणजे कोकणात आधी गेला होता त्यावेळेला मी महाराजांकडे गेले होते, आठवते का तुला? हो. मग महाराजांच्या कृपेमुळेच आधी वाचला ग बाई. अगं भांडणच मांडून बसले होते ना महाराज देवाशी. कठोर तप करायला घेतलं होतं. शेवटी देव सुधारला आणि म्हणूनच आधी परत आला. हो हो, खरंच आहे. आता घरातल्या घरात आपल्याला एक पूजा घालायची. कसली पूजा? विधी वगैरे सांगतील महाराज, ते स्वतःच पूजा सांगायला येतील. पण हो, ती पूजा नेहमी सारखी नाहीये. हा वंच, हे इथे असं सगळं करायचं म्हणजे? अगं करावीच लागेल, नाहीतर कोप होईल महाराजांचा. सांगून ठेवते मी. असं करता का तुम्ही? जरा यांच्याशीच बोला. मी बोलू? चालेल तुला? हो बोलते. मी काय घाबरते का काय कोणाला? पण पूजा मात्र व्हायलाच हवी. तुला सांगते वहिनी, आपण जर का महाराजांना शरण गेलो ना तर कुठलं म्हणजे कुठलंही संकट कोसळणार नाही आपल्यावर. हा, मीच बोलते दादाशी. हा चल, निघते मी, नाहीतर रस्त्यात मेली गर्दी लागली तर परत प्रॉब्लेम होतो. हे घे. हा, पण पूजेचं लक्षात ठेव. हा पण नाही, मी बोलते ग, तू काही काळजी करू नकोस. अगदी काळजी करू नको, मी सविस्तर बोलते. हा येते का? मी येते. हा गुड मॉर्निंग सर. अरे मॉर्निंग मॉर्निंग मॉर्निंग. बसा बसा. सर, आज तुम्ही स्टाफ रूम मध्ये? मी क्लासेसमध्ये शिकवतो. नाही, मी ऍक्च्युली तुमची वाट पाहत होतो. नाही, मी सुद्धा तुमच्याकडे येणार होतो सर. हे त्या फाटक सरांचं कार्ड. बळवंत फाटक नाव ऐकल्यासारखं वाटतं कुठेतरी. पुण्यामध्ये यांचे क्लासेस कुठे? कर्वे रोडला. त्यांचा सगळा प्रोफाईल बायोडेटा ते मेल करतो म्हणाले. सर, त्यांची एवढीच इच्छा आहे की आपण आपल्या क्लासेसचं नाव त्यांना द्यावं. बाकी पुण्यात जागा मिळवण्यापासून ते अगदी जाहिरात वगैरे सगळं ते बघणार. आपण आपलं ब्रँड नेम त्यांना देणार, त्याचा मोबदला म्हणून ते आपल्याला रॉयल्टी देणारच, शिवाय प्रॉफिटमध्ये शेअर्स सुद्धा. नाही, तो काही प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. मला एवढंच विचारायचं आहे की तिथल्या टीचिंग स्टाफचं काय, किंवा आपल्या
क्लासेसचे जे पॉलिसीज असतात त्या संबंधी काय? जर ते आपलं नाव वापरणार असतील तर त्याच्यावरती कंट्रोल आपला हवा. अग्नी, हा डे टू डे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कदाचित आपण फार तर लक्ष नाही घालणार. ते आपण बोलू ना सर. म्हणून मी म्हणत होतो की एक मीटिंग फिक्स करतो. पण सर, माणूस अगदी विश्वासातला आहे. हा अहो, मी आणि बळवंत कॉलेजमध्ये एकत्रच होतो. अच्छा, तुम्ही माणूस आणलाय म्हटल्यावर तरी विश्वासातला असणारच. थँक्यू. नाही, तुम्ही ठरवा, कधीही ठरवा, काही प्रॉब्लेम नाही. आपण तर काय इथं रोज असतोच ना. सर, मी आजच त्यांना फोन करतो. बरं, पण सर त्या डोंबिवलीच्या जागेचं काय झालं? तुम्ही बघायला जाणार होतात. नाही, जागा बघून आलो मी, चांगली आहे. फक्त तो भाडं जरा जास्त सांगतोय. पण होईल, भाडं सुद्धा निगोशिएट होईल. असं झालं तर बरंच होईल सर. नाही म्हणजे सेंट्रल साईडला आपली पहिली ब्रांच होईल. माझी काय इच्छा सांगू का तुम्हाला? म्हणजे येत्या 5 वर्षामध्ये जशा आपल्या या साईडला ब्रँचेस आहेत ना, तशा सेंट्रल साईडलाही ब्रँचेस व्हावेत. म्हणजे ठाणा, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला वगैरे वगैरे आणखी. म्हणजे काय करणार आहे मी, या सगळ्या ब्रँचेसची जबाबदारी तुमच्यावर टाकणार आणि मी मोकळा होणार. आणि तुम्हालाही असं 2-2 ट्रेन बदलून कळव्याहून रोज या साईडला यायला नको. थोडक्यात काय, सेंट्रलचे सुभेदार तुम्ही. असंच होईल सर, असंच होईल. साहिल, लवकर बोल, माझी बॅटरी डाऊन झालीये. हाय प्रिया, कशी आहेस तू? आय एम कूल. तू कसा आहेस? मी मजेत. हा, बाय द वे, काल तुझा दादा भेटला होता. कुठे? अगं, भेटला होता म्हणजे दिसला होता, हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये. मी आणि सुमित बसलो होतो काल तिथे. म्हणजे तू परत ढोसायला सुरुवात केलीस वाटतं. ओकेजनली ग. मी काय सांगत होतो, तुझा दादा आणि वहिनी दोघं दिसले होते. आय मस्ट से, तुझ्या वहिनीनी लगेच जुळून घेतला शहराशी. काल त्यांच्याकडे बघून वाटत नव्हतं त्या नुकत्याच गावाहून आल्या म्हणून. मग ती सॉलिडच आहे. पण बाय द वे, शुभ्रा तुला काल कुठे दिसली? ती तर अख्खा दिवस घरीच होती. अगं, काल संध्याकाळी तुझा दादा आणि वहिनी दोघंही होते तिथे, माझ्या समोरच्याच टेबलावर बसले होते. त्यांच्यामध्ये आपली अडचण नको म्हणून मी त्यांच्याशी बोलायला नाही गेलो, पण ते होते खरे. नाही रे, नॉट पॉसिबल. शुभ्रा काल, हा म्हणजे दादा गेला होता काल संध्याकाळी बाहेर, पण शुभ्रा. मग मी ज्या मुलीला बघितलं त्यांच्याबरोबर ती कोण होती? आर यू शुअर तुला जास्त झाली नव्हती? ए, इथूनच एक ठेवून दे ना. मी काय हात बांधून ठेवले? माझेच डायलॉग मला मारू नकोस. नशीब समज खुर्ची फेकून नाही मारत आहे. ए, जेव्हा बघावं तेव्हा भांडत काय असते ग? मग कशाला करतोस फोन? शुभ्रा आणि दादा काल संध्याकाळी. नकाशा? महादेव दादानी नकाशा काढून ठेवला असेल असं म्हणाले सोपार काका. म्हणजे काढून ठेवला असू शकेल, त्यांनाही नीटचं आठवत नाही मला. महादेव दादाच्या जुन्या दप्तरातून मला काही कागदपत्र मिळाली होती मागे. मागे म्हणजे खूप मागे, 20 वर्षांपूर्वी. ती मी एका फाईल मध्ये लावून ठेवलेली आहे. मग त्या कागदपत्रामध्ये खजिन्याबद्दल काही उल्लेख आहे का मालक? नाही रे विष्णू, खूपच असंबद्ध आहे सगळं लिखाण. काही ठिकाणी शब्द असे खरडून ठेवलेत, त्यांचा अर्थ लागत नाही. काही ठिकाणी नुसते उखाणे रचलेत, त्यांचा बोध होत नाही. काय ना विष्णू, पार्वती वहिनी गेल्यानंतर शेवटी महादेव दादाच्या डोक्यावर परिणाम झाला होता रे. त्या काळात हे लिखाण केलेलं असावं.
या सगळ्याचा कधीतरी आपल्याला अर्थ लागेल म्हणून जपून ठेवलं इतकंच. मालक, कदाचित सोपान आजोबांना या सगळ्याचा अर्थ लावता येईल. कदाचित. हा, एक काम कर विष्णू, बोला. मी ती फाईल तुला देतो. हा, त्याची एक प्रत तयार कर. बर. आणि ती सोपान काकांना दे. बघ काय म्हणतात ते. चालेल चालेल मालक. सोपान काकांच्या मनात या वाड्याविषयी, वाड्यातल्या लोकांविषयी इतकी घृणा असेल असं वाटलं नव्हतं रे. मला आठवतात ते मला खांद्यावर बसवून शाळेत घेऊन जाणारे सोपान काका. नेमकं काय घडलं होतं त्यावेळी, त्या एका विशिष्ट काळात घडलेल्या घटनांचे पडसाद अजूनही उमटतायत आम्हा सर्वांच्या आयुष्यावर. श्रीराम श्रीराम. ती फाईल शोधायला हवी लवकरात लवकर. सुलेखा, सुलेखा, सुलेखा. मम्मा, हाक मारत होतीस मला? काय हवंय का तुला? अगं रिमोट रिमोट पाहिजे होता मला. म्हणजे तुला सवय आहे ना, कधी कधी तू रूममध्ये घेऊन येतेस, मग बघायला आले होते. नाही, मी नाही आणलाय. तिथेच आहे, टीव्हीच्या शेजारी टिपॉय आहे ना. बघ, माझं डोकं म्हणजे ना ठिकाणावरच नाही आहे. हो, ते आहेच. घेऊन येते, बघते बाहेर. हां, टीव्ही शेजारीच आहे. हा, ऐक ना दादा. ऐक ना. बोल ना. अरे तू ऐकलं नाहीस तर मी बोलणार काय. ऐक ना. मुन्ना, ऐकतोय का मी? बोल तू. मला तुझा चार्जर दे ना. ए, तुझा कुठे आहे का? विसरले रे मैत्रिणीकडे. दे ना. तू सुधारणार नाहीस कधी. इकडे मागे टेबलवर आहे. घे. येस, थँक्यू, यू आर सो स्वीट. यू मोस्ट वेलकम. ए, बाय द वे, तू काल कुठे होतास? कुठे होतो? इथेच तर होतो. तू काल हॉटेल रिगल पॅलेस मध्ये नव्हता गेलास कुठल्या तरी मुली बरोबर?